नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा फोडाफोडी, महापौर कुणाचा याच्यावर शेंगा फोडायला सुरुवात केलेली आहे. खरं तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर होणार हे मुंबईकरांनी ठरवलं आहे. त्यामुळे संजय राऊतांनी कितीही गळा आवळला, कितीही आरडाओरडा केला तरीही त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर होईल. राहिला प्रश्न दिल्लीमध्ये कोण जातं आहे, गल्लीमध्ये कोण जातं आहे. संजय राऊत, तुम्हाला गल्लीमध्ये कोणी विचारत नाही, दिल्लीमध्येचा प्रश्नच येत नाही. दिल्लीमध्ये आमचे राष्ट्रीय नेते असतात, त्यांच्या भेटी घेतो आम्ही. त्यात तुम्हाला गैर वाटायचं कारण काय? तुम्हाला गल्लीमध्ये देखील कोणी विचारत नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलं आहे. तुम्ही स्वतः राहुल गांधींना पंतप्रधान करायला निघाले होते, परंतु तुम्हाला मुंबईमध्ये नगरसेवक देखील नीट निवडून आणता आले नाही. हा तुमचा इतिहास आहे. त्यामुळं संजय राऊतांनी भारतीय जनता पार्टीवर बोलण्यापेक्षा आत्मपरीक्षण केलं पाहिजे, एवढंच मला त्यांना सांगायचं आहे. खरं तर ज्या पद्धतीनं संजय राऊत दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींचं लांगुलचालन करत होते, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सोनिया गांधींच्या चरणी आपला संपूर्ण पक्ष अर्पण करून टाकला मुख्यमंत्रीपदासाठी, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसची दलाली केली, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? महाराष्ट्राचा अपमान तुम्ही केला, मराठी माणसाचा अपमान तुम्ही केला. आता महाराष्ट्र आणि मराठी माणूस देवाभाऊंच्या सोबत उभा आहे. देवाभाऊंना जनतेने आशीर्वाद दिले, भारतीय जनता पार्टी महायुतीला आशीर्वाद दिले. दिल्लीमध्ये आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटायला जातो, परंतु मुंबईचा महापौर हा मराठी होणार, हिंदू होणार, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि त्याबद्दल आम्ही ठाम आहोत. उलट संजय राऊत बांगलादेशी लोकांच्या पाठिंब्यावर मुंबईचा महापौर करू इच्छितात, पाकिस्तानच्या पाठिंब्यावर मुंबईचा महापौर करू इच्छितात, परंतु त्यांचं ते स्वप्न धुळीला मिळालं आहे आणि मुंबईमध्ये मराठी आणि हिंदू महापौर होणार, हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं. खरं तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर संजय राऊत तुम्हाला लाथा घातल्या असत्या. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून दिले, तुम्ही बाळासाहेबांचा वारसा सोडून दिला, बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडून दिलं. तुमच्या पेकाटात लाथ घालण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं असतं. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही सगळं काही सोडून दिलं आणि फक्त बांगलादेशी पाकिस्तानींच्या जोरावर या मुंबईवर राज्य करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुम्हाला धडा शिकवला असता. तुम्ही ज्या पद्धतीनं आजान स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्याबद्दल तुम्हाला धडा शिकवला असता. पत्राचाळीमध्ये कोट्यावधी रुपयाचा, करोडो रुपयाचा घोटाळा केला, पैसे घालण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमच्या पेकाटात लात मारली असती. संजय राऊत, तुम्हाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांच्या विचाराची प्रतारणा करणाऱ्यांना महाराष्ट्राने आणि मुंबईने जागा दाखवून दिली. सौदेबाजीची व्याख्या संजय राऊतांना जास्त कळते, कारण भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून सौदेबाजी करणं हे संजय राऊतांचा धंदा आहे. रोज सकाळी उठायचं, भांडूपच्या गाढव नाक्यावर यायचं आणि आरडाओरडा करायचा, सौदेबाजीची भाषा करायची, ही संजय राऊतांची परंपरा आहे आणि हीच परंपरा पुढे चालवण्याचं काम करतायत. सट्टेबाजीमध्ये संजय राऊत एक्सपर्ट आहेत. याआधी देखील मी सांगितलं की भारत आणि पाकिस्तानची मॅच झाली होती, तेव्हा मोठ्या प्रमाणात सौदेबाजी करणं, सट्टेबाजी करणं हे संजय राऊतांनी केलं होतं. आता देखील सौदेबाजी करून जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला कौल दिला. असं असताना सौदेबाजी करण्याची परंपरा तुमची आहे आणि हीच परंपरा पुढे चालवण्याचं काम संजय राऊत तुम्ही करतायत. ब्लॅकमेलिंग काय असतं तर उद्धवजी ठाकरे यांना विचारा. 2019ला महायुती म्हणून आमच्यासोबत तुम्ही निवडणूक लढलात आणि देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, ती सगळ्यात मोठी ब्लॅकमेलिंग होती. युतीमध्ये आमच्याबरोबर लढायचं आणि मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला पक्ष बांधायचा, त्याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. एकनाथजी शिंदे ब्लॅकमेलिंग करणारे नाहीत, तर जनतेसोबत उभे राहणारे नेते आहेत, लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारे नेते आहेत.
ब्लॅकमेलिंगचे धंदे संजय राऊत तुमचे आहेत, उभाटा गटाचे ब्लॅकमेलिंगचे धंदे आहेत. आणि या महाराष्ट्रातल्या ब्लॅकमेलिंगला सुरुवात कोणी केली होती? उद्धवजी ठाकरे. 2019ला तुम्ही महायुती म्हणून लढला होता, महायुती म्हणून प्रचार केला, महायुती म्हणून जागा मिळवल्या आणि फक्त खुर्चीसाठी तुम्ही काँग्रेसच्या दावणीला जाऊन बनला. मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्ष विसर्जित करून टाकला. त्याला ब्लॅकमेलिंग करतात, त्याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं. दावोसला मुख्यमंत्री आणि उद्योगपती यांच्यामध्ये महापौर पदाची चर्चा सुरू आहे अशी खोचक टीका जी आहे ती संजय राऊत यांनी. दावोसमध्ये महापौर पदाची चर्चा करण्याचं काहीच कारण नाही, कारण मुंबईकरांनी स्पष्टपणे कौल दिला आहे. दावोसमध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आणण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात होतंय. देवाभाऊमुळे महाराष्ट्र देशामध्ये क्रमांक 1 वर येतोय. जवळपास 70% थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते. त्याच्याबद्दल संजय राऊत तुम्ही पेढे वाटायला पाहिजे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दावोसमध्ये जात आहेत, महाराष्ट्राचा डंका दावोसमध्ये वाजतोय. त्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. तुमच्या पोटामध्ये का दुखायला लागलं आहे? महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते, महाराष्ट्रातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहेत, शिक्षणाच्या चांगल्या सुविधा महाराष्ट्रामध्ये मिळत आहेत, मुंबईमध्ये मिळत आहेत. याबद्दल संजय राऊतांना आनंद वाटायला पाहिजे. खरं तर संजय राऊतांनी पेढे वाटा पेढे वाटा पेढे वाटा हा डायलॉग म्हणायला पाहिजे होता, परंतु दुर्दैवानं संजय राऊतांची नियतीमध्ये खोट आहे. संजय राऊत सातत्यानं लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचं काम करतायत. दावोसच्या दौऱ्यानंतर तुमच्या सगळ्यांची तोंडं काळवंडलेली असतील, हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं. कारण सर्वाधिक जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात येते. भाजपचे नेत्यांचे म्हणजे नवनिर्वाचित नगरसेवकांचे फोन टॅप केले जातात भाजपच्या नेत्यांकडून असं देखील संजय राऊत महाविकास आघाडीचं सरकार असताना पत्रकारांचे फोन टॅप केले जात होते, आमदारांचे फोन टॅप केले जात होते, सर्वांचे फोन टॅप करण्याचा धंदा संजय राऊत तुमचं सरकार असताना केलं. आता आम्हाला फोन टॅपिंगचीही गरज नाही. आमचे नगरसेवक तर बिनधास्तपणे मुंबईमध्ये फिरतायत, कुठेही आम्ही कोणाला बसून ठेवलेलं नाही आणि आम्हाला ती गरज देखील नाही. फोन टॅपिंग करण्याची परंपरा आमची नाही. तुम्ही कशा पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार असताना लूट केली होती, फोन टॅपिंग केलं होतं. तुम्ही एका आमदारांचे फोन टॅप केले होते. आदरणीय एकनाथजी शिंदे यांचे फोन टॅपिंग करून त्यांच्यावर वॉच ठेवण्याचं काम कोणी केलं होतं हे संजय राऊतांनी सांगावं. जेव्हा एकनाथजी शिंदे तुमच्या सरकारमध्ये मंत्री होते तेव्हा सातत्यानं त्यांच्यावर पाळत ठेवणं, उदय सामंत यांच्यावर पाळत ठेवणं हे धंदे संजय राऊत तुमचं सरकार करत होतं. अनिल देशमुख यांच्या काळामध्ये कशा पद्धतीनं लोकांवर पाळत ठेवली जायची, कशा पद्धतीनं वसुली केली जायची हे देखील महाराष्ट्राने बघितले. एवढंच नाही तर त्या काळामध्ये पत्रकारांना देखील तुम्ही सोडलं नाही. तुमच्या आमदारांना तर सोडलंच नाही, पत्रकारांना देखील सोडलं नाही. हा महाराष्ट्र देवाभाऊंचा महाराष्ट्र आहे. हा घरामध्ये बसून काम करणाऱ्यांचा, फेसबुक करणाऱ्यांचा महाराष्ट्र नाही. ही मुंबई देखील आता भारतीय जनता पार्टी महायुतीची आहे आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात विकासाचा गाडा पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. भाजप नेत्याची कुठेही याबद्दल नाराजी नाही. एकनाथजी शिंदे हे आपल्या नगरसेवकांची ओळख व्हावी, कशा पद्धतीनं भविष्यामध्ये जनतेची सेवा करता येईल याबद्दल मार्गदर्शन व्हावं म्हणून सर्व नगरसेवकांना एकत्रित बसवलेलं आहे. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीला आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही. आम्हाला अतिशय कुठल्याही परिस्थितीमध्ये आक्षेप नाही. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर महाराष्ट्रात होईल याबद्दल एकनाथजी शिंदे यांना देखील माहिती आहे. त्यांनी आपले नगरसेवक एकत्रित यावेत, एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात यासाठी एकमेकांना सोबत घेण्याचं काम केले. त्याच्यामध्ये कुठलीही गैर नाही. भारतीय जनता पार्टीला त्याबद्दल कुठलाही आक्षेप नाही. नाही, एकनाथ शिंदेजी यांचाही स्ट्राईक रेट अतिशय उत्तम आहे. भारतीय जनता पार्टीचा स्ट्राईक रेट देखील उत्तम आहे. स्ट्राईक रेटचा विचार केला तर उद्धवजी ठाकरे तुमचा स्ट्राईक रेट काय आहे याचा विचार करा. तुमचा स्ट्राईक रेट एवढा घसरला आहे की तुमची कारकीर्द काळवंडलेली आहे. संजय राऊत आज म्हणाले की आम्ही षटकार मारला, आम्ही षटकार मारणार आहोत.
अहो संजय राऊत, मुंबईकरांनी तुम्हाला क्लीन बोल्ड केलेला आहे. त्यामुळं तुम्ही चौकार आणि षटकारांच्या भाषा करू नका. मुंबईमध्ये तुम्ही 227 पैकी किती जागा निवडून आणल्या याचा विचार करा. मुंबईकरांनी तुमचा क्लीन बोल्ड केलेला आहे. स्वतःला ब्रँड 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 म्हणून घेत होता, त्या ब्रँडचा धुव्वा उडवण्याचं काम मुंबईकरांनी केलं आहे. आणि मुंबईत आणि महाराष्ट्रात एकच ब्रँड आहे, तो म्हणजे देवाभाऊंचा ब्रँड आणि महायुतीचा ब्रँड. लोकसभा ते महापालिका निवडणुकीचा वर्तुळ जे आहे ते पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आता शिंदेना आपल्यासोबत ठेवायचं की नाही अशी सगळी चर्चा जी आहे ती दिल्लीत सध्या सुरू आहे असं संजय राऊत. संजय राऊतांची सगळी माहिती अतिशय खोटी असते. एकनाथजी शिंदे आमच्यासोबत आधी होते, आताही आहेत आणि भविष्यातही राहील. 2029ला देखील देवाभाऊ, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांच्याच नेतृत्वात आम्ही लोकसभा लढणार आहोत, यांच्याच नेतृत्वात विधानसभा लढणार आहोत. आणि 2026 नंतर आता कधी 31ला महापालिका निवडणूक येतील, तेव्हा देखील आम्ही देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्याच नेतृत्वात पुढच्या महापालिका देखील लढू. संजय राऊत, तुमची किती इच्छा असतील, तुम्हाला वाटत असेल की कावळ्याच्या सापानं गाय मरेल, पण तसं होणार नाही. एकनाथजी शिंदे, देवाभाऊ, अजितदादा हे 2029ला एकत्र राहून तुमचा उरलेला पक्ष आणखी किंचित किंचित करण्याचं काम निश्चितपणे करतील. नाही, याबद्दल स्थानिक पातळीवर निश्चित काही अशा पद्धतीनं कोणी काही केलं असेल तर निश्चित त्याचा तपास केला जाईल, चौकशी होईल. परंतु आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडून यावा यासाठीच होता. प्रत्येक मतदारसंघामध्ये काही हेवेदेवे असतात, त्या ठिकाणी काय झालं हे तपासलं पाहिजे. आणि सरवणकरजी जे बोलत आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील स्थानिक पातळीवर बघितलं पाहिजे. परंतु आम्ही महायुती म्हणून एक गठ्ठा होतो, एकमेकांच्या सोबत एकजुटीने उभे होतो. एमआयएमच्या महिला नेते असं म्हणतायत की मुंब्रामध्ये हिरवं करू पुढच्या इलेक्शन पर्यंत, कारण की त्या पद्धतीने एमआयएमच्या जागा निवडून आलेल्या आहेत. नाही, एमआयएमचा प्रयत्न असेल की अख्खा महाराष्ट्र हिरवा करायचा, परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा महाराष्ट्र आहे. इथं कुणीही अशा पद्धतीनं हिरवा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या स्वप्नामध्ये देखील शक्य होणार नाही. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याने न्हाऊन निघालेला महाराष्ट्र आहे. आम्हाला अशा पद्धतीनं हिरव्यांशी लढा घेण्याचं बाळकडू वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांकडनं मिळालेलं आहे. त्यामुळे तुम्ही असा कितीही महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला, कितीही सुलतानी संकट ओढवण्याचा प्रयत्न केला, तरी हा महाराष्ट्र स्वाभिमानाने पुन्हा उभा राहील. कितीही बांगलादेशींच्या जोरावर, कितीही पाकिस्तानच्या जोरावर एमआयएमनी उड्या मारल्या तरी एमआयएमचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही. हा शिवाजी महाराष्ट्राचा भगवा महाराष्ट्र कायम भगवा राहील, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. महापौर महायुतीचा होईल याबद्दल एकमत आहे. आता त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल आणि येत्या 5-6 दिवसामध्ये त्याबद्दलचा निर्णय स्पष्टपणे घेतला जाईल. पोस्ट केलेली आहे, त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, नगरसेवक बेपत्ता आहे, प्रश्नचिन्ह मारले आणि त्यांनी लिहिले लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांचं अभिनंदन किंवा त्यांचे आभार मानले पाहिजे. ते सोडून नगरसेवक हे हॉटेलमध्ये जात आहे आणि आनंद उत्सव बंद दरवाजाकडे आनंद साजरा करतायत, पण तो बी दडपणाखाली. माझी अमितजी ठाकरे यांना एवढीच विनंती आहे की आपण इतर पक्ष काय करतात याच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा आपला पक्ष वाढवण्याबद्दल जर का थोडंशी जास्त लक्ष ठेवलं तर मुंबईमध्ये आपल्याला डबल डिजिटमध्ये नगरसेवक निवडून आले असते. खूप खूप धन्यवाद.